वर्षी 18 मे 2024 दुपारी 4 ला सुरू झालेले ऐतिहासिक मैदान पंढरपूर तालुक्यामध्ये मगरवाडी गाव आणि दल्लिंग यात्रा साजरी केली जाते। देवस्थान यात्रा पंचकमिटीच्या वतीने गावाला मिळवून यावर्षी घेतलेला भला मोठा कार्यक्रम आणि हप्ती बांधण्याचा सलामीलाच प्रयत्न महेंद्र गायकवाड ज्युनियर नॅशनलचा भारतातला नंबर 1 चा पैलवान आणि जगातला नंबर 2 चा पैलवान कब्जा घेऊन घुटना आणि घुटना डावावरती महेंद्र बाहुबली समाजसेवेची आज घेतलेला लाल मातीतला अनेक पैलवानाचा जिव्हाळ्याचा माणूस सन्मान्य राजाभाऊ खरे यांचं या मैदानासाठी आगमन झालेलं आहे। त्यांचं हे कुस्ती मैदान ही कुस्ती कमिटी स्वागत करते। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांच्या पर्यंत सोलापूर जिल्ह्यातला सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांची भेट घडवून आणणारे लाल मातीला फार मोठी वेळ देणारे राजाभाऊ खरे साहेब सिकंदर शेख सारख्या गरीब असणारे सिकंदर शेखला 5 लाख रुपये देणारे। बऱ्याच जणांकडे धन आहे पण दान कुठं करावं हे कळत नाही। खऱ्या अर्थानं या लाल मातीमध्ये जो आपली वेळ देतो लाल मातीमध्ये खर्च करतो त्या माणसाचा काळ किती सुवर्ण काळ असू शकतो। काम केले या महाराष्ट्रामध्ये गरिबांच्या मुलाला कर्नाटकातल्या महाराष्ट्रातल्या अगदी दिल्ली हरियाणा पंजाब त्या काळचे पाकिस्तानचे सुद्धा पैलवान भारतात यायचे। त्या सर्व पैलवानांना कोल्हापूरच्या संस्थानामध्ये आधार दिला म्हणून आज कित्येक वर्षानं 100-125 वर्षे होऊन गेली तरी सुद्धा त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये अजरामर आहे। 1874 चा जन्म 1894 ला राजगादीवरती बसले आणि जीवनातलं फार मोठं काम केलं या लाल मातीसाठी। पहिली कामगिरी कोणती केली तर मोतीबाग तालमीची स्थापना केली। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती एकनाथरावजी शिंदे साहेब एक रिक्षा चालवणारा माणूस बसलेला आहे आणि त्यांच्या गळ्यातले ताईत म्हणून या राजाभाऊ खरे साहेबांची ओळख आहे। आणि असा माणूस या भागामध्ये समाजसेवेची त्यांनी फार मोठी रोज पायाला भिंगरी बांधून उत्तम कामगिरी सुरू केलेली आहे म्हणून तरुणाचं त्यांच्याकडे वलय निर्माण होत आहे।
4 ला सुरू झालेले ऐतिहासिक मैदान पंढरपूर तालुक्यामध्ये मगरवाडी गाव आणि दल्लिंग यात्रा साजरी केली जाते। देवस्थान यात्रा पंचकमितीच्या वतीने गावाला मिळवून यावर्षी घेतलेला भला मोठा कार्यक्रम आणि हप्ती बांधण्याचा सलामीलाच प्रयत्न महेंद्र गायकवाड ज्युनियर नॅशनलचा भारतातला नंबर 1 चा पैलवान आणि जगातला नंबर 2 चा पैलवान कब्जा घेऊन घुटणार